नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण शिक्रापूर रस्त्यावर शेलपिंपळगाव परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून तब्बल 23 किलो 538 ग्रॅम वजनाचा गांजा, 3 मोबाईल व रोख रक्कम असा 12,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी चाकण दक्षिण पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी संदीप भगवान हांडे वय 28 राहणार खराबवाडी तालुका खेड, मूळ राहणार छत्रपती संभाजीनगर, गणेश सुरेश तारू वय 30 सध्या राहणार खराबवाडी, मूळ राहणार आंबेगाव व रिहान वसीम शेख वय 19 राहणार खंडोबा माळ चाकण अशा तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 23 किलो 538 ग्रॅम वजनाच्या गांजा हा अंमली पदार्थ व अन्य मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. बुधवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास चाकण दक्षिण पोलीस स्टेशन हद्दीतील मोहितेवाडी शेलपिंपळगाव येथे हॉटेल वैष्णवी समोर सदरची कारवाई करण्यात आली आहे. रावेर तालुक्यातील एका गावातून तरुण मुलीचे गुंगीचे औषध देऊन अपहरण केल्याचे आणि त्यानंतर खेड तालुक्यात आळंद येथे येऊन तिच्याशी बळजबरीने विवाह करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात मुख्य संशयित आरोपीसह एकूण 10 जणांविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी कारवाई करत एका शिक्षकाला अटक केली असून उर्वरित 8 आरोपी अद्याप फरार आहेत. आळंद इंद्रायणी नदी घाटावर नगर परिषदेच्या सुरक्षा रक्षकास मारहाण, शिवीगाळ करणाऱ्या मद्यपी नागरिकावर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबत मागणी आळंदी नगर परिषदेने पिंपरी चिंचवड, दिघी पोलीस स्टेशन, आळंदी पोलीस स्टेशन यांच्याकडे केली आहे. 26 मे 2026 रोजी रात्री मद्यपी राहुल रंगनाथ जगताप, मुक्काम पोस्ट वाकडी, जिल्हा लातूर या नागरिकाने मद्यप्राशन करून घाटावर प्रचंड गोंधळ घातला. तेथे कर्तव्यावर तैनात असलेल्या नगर परिषदेच्या सुरक्षा रक्षकाने त्याला हटकले असता संबंधित नागरिकाने सुरक्षा रक्षकास अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यांच्या अंगावर धावून जात थेट हाणामारी केली. कनेरसर तालुका खेड, जिल्हा पुणे येथील गोगावले वस्ती ते पाबळ्या खराब झालेल्या रस्त्याने नागरिक त्रस्त झाले होते. ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ व तरुण कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाची तात्काळ दखल घेत आमदार बाबाजी काळे यांनी संबंधित विभागास सूचना देऊन रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्याचे आश्वासन दिले होते. आमदार बाबाजी काळे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करत संबंधित प्रशासनामार्फत तात्काळ खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले. महसूल विभागाच्या गलथान कारभारामुळे गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रक सुसाट धावत आहेत. पाईट गावातील व्यापारी व सर्वसामान्य जनता यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बाजाराच्या दिवशी सुद्धा माती वाहण्याचं काम बंद ठेवलं जात नाही. संबंधित प्रशासनाशी अर्थपूर्ण हितसंबंध असल्यानेच कारवाई होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. पाईटमध्ये अवैध वाहतूक यामुळे फार मोठी ट्रॅफिकला समस्या निर्माण होत आहे. चाकण नगर परिषदेच्या माध्यमातून साकारत असलेल्या श्री चक्रेश्वर मंदिर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. चाकणच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य, गटनेते नितीन गोरे, उपनगराध्यक्ष सुवर्णा राक्षे व शिवसेना पक्षाचे सर्व नगरसेवकांनी या रस्त्याची पाहणी करून तांत्रिक अडचणींची माहिती घेऊन त्यावर उपाय सुचवण्यात आले. रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करून लवकरात लवकर रस्ता नागरिकांसाठी आणि भाविकांच्या वापरासाठी खुला करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या. पावसाळ्यापूर्वी मंदिराकडे जाण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचा मजबूत व प्रशस्त रस्ता नागरिकांना उपलब्ध होणार आहे. रावेत येथे कोणतीही परवानगी न घेता करण्यात आलेल्या ब्लास्टिंगमुळे एका मजुराच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी खेड तालुक्यातील 2 कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सकाळी 11:15च्या सुमारास मुकाई चौक ते भक्तिशक्ती चौक नवीन BRT रोडवरील 108 अस्टोरिया साइट येथे घडली. बबलू शेख वय वर्ष 35 असे जखमी मजुराचे नाव आहे. शशिकांत राघव शरण श्रीवास्तव वय वर्ष 55 राहणार तातवडे आणि सचिन शंकर चव्हाण वय वर्ष 23 राहणार कुरुळी तालुका खेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात वेगाने नागरीकरण होत आहे. त्यामुळे जमीन मोजणीसह अन्य कामांचा ताण भूमी अभिलेख विभागाकडे वाढला आहे. त्यामुळे कामे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले होते. या सर्वच पार्श्वभूमीवर महसूल विभागाने पुणे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे विभाजन करून उत्तर पुणे व दक्षिण पुणे अशी 2 कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख उत्तर पुणे या कार्यालयाचे कार्यक्षेत्र खेड, मावळ, शिरूर, मुळशी, नगर भूमापन अधिकारी पिंपरी चिंचवड असे असणार आहे. आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिनानिमित्त आळंदीत रजोत्सव उत्साहात साजरा.
आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिनानिमित्त आळंदी नगर परिषद व काही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रजतोत्सव हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महिला आरोग्य, मासिक पाळीबाबत जागरूकता आणि समाजातील सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजगुरुनगर दत्त मंदिराचा वर्धापन दिन साजरा. अधिक मास, पुरुषोत्तम मास, गुरुवार आणि प्रदोष या दुर्मिळ व पवित्र योगाचे औचित्य साधत तसेच श्री दत्त विश्वस्त मंडळ येथील मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त राजगुरूमध्ये आयोजित करण्यात आलेला श्री पवमान पंचसूक्त पठण व अभिषेक सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. खेड तालुक्यातील वाशेरे गावातील गणेश देशमुख व राजेंद्र करवंदे या दोघांची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. गावातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राजगुरुनगर येथे बकरी ईद शांततापूर्ण वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी येथील दिलावर खान दर्गा मैदानावर शहर व परिसरातील मुस्लिम बांधव एकत्र येऊन सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. चाकणमधील मशिदींमध्ये देखील नमाज पठण करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. खेड तालुक्यातील पांगरी येथे 20 एकरमध्ये उभारण्यात आलेल्या अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प अर्थात सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आला. या प्रसंगी राजगुरुनगर शहराचे शाखा अभियंता उपस्थित होते. या सौर ऊर्जा प्रकल्पातून तयार होणारी वीज चांडोली येथे 33 केव्ही सबस्टेशन मध्ये आणण्यात येऊन या विजेचा वापर राजगुरुनगर शहराला होणार आहे. त्यामुळे राजगुरुनगर शहरातील अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्यास मदत होणार असल्याचे अभियंता उत्तमराव मनसरे यांनी सांगितले आहे. सोलरवर चालणारे प्रकल्प कडूसला शेंडेवाडी म्हणून आहे. इथं पांगरी राजगुरुनगरमध्ये, नंतर इकडं पूर कन्नेसरपूरला 2 आहेत आणि एक कोरेगावला प्रस्तावित आहे, अजून चालू झालेला म्हणजे प्रोजेक्ट आहे. कोरेगावचा बी 10 MWचा प्रोजेक्ट आहे. कार्यरत आता सध्या कडूस आणि हा चालू होण्याची प्रत्यक्षता आहे पांगरीचा. कडूस चालू झालेला आहे. पांगरीचा आता आज आपण लाईन चालू करून घेतोय, चार्ज करतोय. लाईन स्टॅक झाली, उद्यापासून चालू होऊ शकेल. उद्या जनरेशन आपल्याला घेता येईल. सौर ऊर्जा ही रिन्युएबल स्वरूपातली आहे, म्हणजे अपारंपरिक पद्धतीनं आपल्याला हे करून घ्यावे, निर्माण होणारी ऊर्जा. आणि ही आपली जिथं ओव्हरलोडिंग होतं आहे त्या सोलर ऊर्जेचं तिथं जर आपण त्या या असणाऱ्या वाहिनीद्वारे जर फीड केली वगैरे तर ते शेती पंप, तुमचे रेग्युलरचे घरगुती, कमर्शियल, इंडस्ट्रीयल यांना आपल्याला अशी मदत होईल. जवळपास आपण तो 25 एकरमध्ये तो प्रोजेक्ट राबवलेला आहे आणि 5 MWचं एनर्जी तिथं आपण सोलर इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो आहे. ती आपण स्टेपअप करून इथं 11 केव्ही सौरवाहिनीद्वारे चांडोली सबस्टेशनमध्ये उपकेंद्रात ती ही केली जाते, पॉवर फीड केली जाते. राजगुरुनगर शहराला जे काही ओव्हरलोडिंग किंवा कमी व्होल्टेजचे वगैरे जे प्रॉब्लेम येत होते, त्यामुळे जंप जाणे वगैरे इंटरप्शन येत होतं, तर त्यामुळं अखंडित वीज पुरवठा होऊ शकेल, व्होल्टेज चांगल्या दाबाने मिळू शकेल त्यांना. राजगुरुनगर शहरातील रहिवासी, औषध निर्माण आणि वनौषधी संशोधन क्षेत्रातील युवा संशोधक डॉक्टर विशाल सुदाम आदक यांना फार्मसी क्षेत्रातील PhD पदवी प्राप्त झाली आहे. अवैध धंदे आणि त्यातून होणाऱ्या गंभीर वादाच्या आणि खुनाच्या घटना समोर येत असल्याने अवैध धंदे आणि त्यातून फोपावलेली गुन्हेगारी हा विषय ऐरणीवर आलाय. मागील काही दिवसात खेड तालुक्यातील पोलीस टीकेचे लक्ष बनले आहेत. मटका, जुगार, गांजा, बेकायदा गॅस रिफिलिंग यातून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वधू लागली असून ही गुन्हेगारी थोपवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. अवैध धंदे वाढले की गुन्हेगारी फोपावते हा एक सामाजिक सिद्धांत आहे. अवैध धंदे आणि त्यातून घडणाऱ्या धक्कादायक घटना पाहिल्यानंतर गुन्हेगारी किती प्रमाणात वाढले याचे प्रत्यंतर आल्याशिवाय राहत नाही. खेड तालुक्यासह चाकण औद्योगिक भागातील वाढती गुन्हेगारी आणि वाढते अवैध धंदे ही डोकेदुखी बनली आहे. खेड तालुक्यात प्रचंड वाढलेला मटका, सुरू असलेले जुगाराचे अड्डे, वाढता गांजा, सावकार यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे गुन्हेगारी पोचली जात आहे. याच धंद्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या टोळ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. या धंद्यात आणि गुन्हेगारीत असलेल्या मुलांवर पालकांचे अथवा पोलिसांचे कोणाचेही नियंत्रण नाही. अवैध धंद्याच्या संरक्षणासाठी या टोळ्या तयार झाल्यात. कोठेही धंद्याच्या ठिकाणी गडबड झाली की हे युवक धावून येतात.
खेड तालुक्यासह शहरातील काही चौक तर यासाठी प्रसिद्ध झालेत. मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय वाढल्याचे चित्र आहे. पोलिसांचा धाकाच उरला नसल्याचा आरोप होत आहे. खेड तालुक्यात सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असून गुन्हेगारीचा आलेख वाढला. या अवैध व्यवसायांना पोलिसांचं संरक्षण आहे असा गंभीर आरोप नागरिक करत आहेत. वाढत असलेल्या गुन्हेगारी व अवैध व्यवसायाकडे अर्थपूर्ण डोळेझाक केली जाते. तसेच अवैध व्यवसायधारकांकडून कशा प्रकारे वसुली केली जाते हा एक संशोधनाचा विषय झालाय. प्रशासनातील काही मंडळींचे अवैध धंदेवाल्याशी आर्थिक हित संबंध असल्याची बाब लपून राहिलेली नाही. त्यामुळे कुणाच्या आशीर्वादाने हे अवैध धंदे चालतात हे सांगण्यास कुणा ज्योतिषाची गरज राहिलेली नाही. अवैध धंद्यांच्या विरोधात काही मंडळी आंदोलनाचा इशारा देतात. नंतर तडजोड करून महिन्याला आपापल्या पदरात ठराविक रक्कम पाडून घेतात. अवैध धंद्याबाबतची कल्पना प्रशासनाला 100% आहे. असे असताना अवैध धंद्यावर मासिक टार्गेट पूर्ण करण्यासाठी धाड टाकण्यात येते. या धाडीत पैसा, चेल्याच पाट्या या ताब्यात घेऊन कारवाईचा आव आणतात. त्यातून सर्व आलबेल असल्याचं भासवलं जातं. एकूणच अवैध व्यवसाय, त्यावर पोचलेली गुन्हेगारी आणि त्या माध्यमातून सुरू असलेली समांतर इकोसिस्टीम यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा खेड तालुक्यात मलिन होत आहे. छेडछाडीच्या घटना वाढल्या. खेड तालुक्यातील प्रमुख शहरे आणि ग्रामीण भागात देखील मुख्य रस्ते आणि शैक्षणिक संस्थांच्या आसपास टवाळखोरांचा सुळसुळाट झालाय. दुचाकीवरून सुसाट वेगाने जाणे, सायंकाळी महिला व विद्यार्थिनींची छेड काढणे अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुलींची छेड काढल्यानंतर नातेवाईक बदनामीच्या भीतीने तक्रारी करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यातून अनेकांचा फावला आहे. किरकोळ कारणावरून धारदार शस्त्रे काढून दहशत माजवण्याचे प्रकारही समोर येत आहेत. त्यामुळे चाकण औद्योगिक भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खेड तालुक्यातील वाळद गावामध्ये हायवा चालकांची दहशत वाढली आहे. लोकांच्या अंगावर गाड्या घालण्यापर्यंत काही जणांची हिंमत वाढली असल्याचे स्थानिक लोकनियुक्त सरपंच मनोहर बबन पोखरकर यांनी पुणे लाईव्हला कळवले आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे देशातील इंधन तेल आणि सीएनजी गॅसच्या दरात गेल्या 2 आठवड्यांपासून वाढ होत आहे. पेट्रोल डिझेलचे दर आतापर्यंत 4 वेळा वाढवण्यात आले, तर सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. पुण्यासह नाशिकमध्ये आजपासून सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. नवे दर आजपासून लागू झाले आहेत. पुण्यात 2.50 रुपये प्रति किलो तर नाशिकमध्ये 1 रुपये 35 पैसे प्रति किलो इतकी वाढ झाली आहे. नाशिकमध्ये आता सीएनजीचा दर 96 रुपये 50 पैसे प्रति किलो इतका झालाय. पुण्यातील वाहन चालकांना महागाईचा आणखी एक दणका बसला असून महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने MNGL सीएनजीच्या दरात प्रति किलो मागे 2 रुपये 50 पैशांची वाढ केली आहे. त्यामुळे सीएनजीचा नवा दर आता 94 रुपये 75 पैसे प्रति किलो इतका झालाय. हे दर मध्यरात्रीपासून लागू होतील. पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि लगतच्या चाकण, तळेगाव तसेच हिंजवडी या परिसरासाठी ही दरवाढ लागू असेल. नैसर्गिक वायूच्या नॅचरल गॅस खरेदी दरात वाढ झाल्याने वाढ करणे आवश्यक झाल्याचे MNGLने स्पष्ट केलंय. मागील काही दिवसात डिझेलच्या दरात होत असलेल्या भरमसाठ वाढीने सगळेच हैराण झालेत. चाकण औद्योगिक भागातील JCB मालक संघटनेने दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. चाकणमध्ये नुकत्याच झालेल्या एका बैठकीत सदरचा निर्णय घेण्यात आला असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. 7-8 वर्षापासून आहे तोच रेट चालू आहे. डिझेलचे रेट वाढलेत, ऑपरेटरचे पगार वाढलेत, ऑइल वाढले, सगळंच 200-250 JCBचा ग्रुप आहे. पण सगळे एकत्र येत नाही. एकत्र यावा ही अपेक्षा आमची आहे आणि रेट आमची अपेक्षा किमान 1200 रुपये असावा. आता सध्या काय रेट चालू आहे? सध्या 900 ते 1000 रुपये लोक घेतात. काही 800-850 काम करतात. ते नाही व्हावा ही आमची अपेक्षा आहे. जी तळमळ काय आहे त्यातून युवक लोकांचा धंदा करतात ना, त्याच्यामध्ये त्यांना 1200 रेट भेटतं. काहीतरी रुपये राहतील शिल्लक. आज ऑपरेटरचा पगार, मेंटेनन्स हे काय मग राहत नाही काय शिल्लक ना. 100 रुपये डिझेल झाले किमान 1200 रुपये खेळता रेट झाला पाहिजे. चाकणमध्ये हा जो डिझेलचा रेट वाढलाय मागच्या काही दिवसांमध्ये, त्याचा काय परिणाम झाला नेमका? भरपूर परिणाम झाला ना. त्याचा म्हणजे असं झालं की आता तासाला डिझेल 500 डिझेल जातं. ऑपरेटरला 200-250 राहते काय ना. गाडीचा हप्ता हे बरेच डायचा पगार 30,000 रुपये झालेला. आता तुमच्या व्यवसायामध्ये काही उत्तर भारतीय लोकांनी पण शिरकाव केला. त्यांनी सेकंड हँड मशीन घेतलेत आणि त्यांचे रेट तुमच्यापेक्षा निम्म्यापेक्षा कमी एकदम रेट त्यांचे कमी. त्यांना कसं परवडतं किंवा नेमकं काय? ते स्वतः ड्रायव्हर आहेत ना. ते स्वतः ड्रायव्हर कमी चालवणे हे लोकांना माहीत नाही ना. समोरच्या पार्टीला माहीत नाही की हळू चालवतो, RPM काय कमी चालतं. आणि आमचा ड्रायव्हर ऑपरेटर असतो ना स्वतः आमचे, ते जोरात चालवणार ना. स्वतः तो त्याला मशीन डावर देत नाही. मशीन लागतो डिझेल पूर्ण खातं डिझेल. हा एक मुद्दा होता. त्याच्यामध्ये काय बाहेरगावचे लोक आलेले आहेत आणि स्वतः ड्रायव्हर असल्यामुळं त्यांना ते त्यांच्या मशिनरीला मेंटेनन्स कमी करतो. आमची ड्रायव्हर लोक गेली की त्यांना 100, 200, 500 रुपये भत्ता देऊन त्यांच्याकडनं फास्ट काम करून घेतात. पण जी स्वतः ड्रायव्हर आहेत ती कामं करतात, ती ज्यांची कामं करतात त्यांना काही कळत नाही. केलं तर ते फक्त टाईमपास करून इथं 1200 दिलं आणि तिथं 800 दिलं तरी त्यांचा तो रेट तिथंच पडतो. त्यामुळं शक्यतो बाहेरच्या गावाचे मशीन आहेत त्या आम्ही सगळी युनियन करून बंद करणार आहोत. की आत्ता इथून मागं जे कोण आपले JCBवाले होते ते कमीत कमी 800, 850, 900 रुपयांनी काम करत होती. पण आता डिझेल वाढलेले आहे, मेंटेनन्स वाढलेला आहे, ऑइलचे रेट वाढलेले आहेत.
त्यामुळं आम्ही संघटनेने असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही ही JCBसाठी 1200 रुपये तास आणि ब्रेकरसाठी 1600 रुपये तास असं आमचं नियोजन आहे. तर आमचं हे जे आम्ही सगळे जुने मालक आहेत आत्ता तर आणि जी नवीन पिढी आहे ह्या लोकांनी जे JCB घेतलेत तर ते कमीत कमी रेटमध्ये करतात. तर आमचं त्यांनाही सांगणं आहे तुम्ही संघटनेमध्ये सहभागी व्हा, तुमचंही याच्यामध्ये भलं होणार आहे. त्यामुळं सर्वांनी सहकार्य करून खेड राजगुरुनगर JCB मालक संघटनेला सहकार्य करावे हीच आमची नम्र विनंती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.